चंपारण हांडी मटन। चंपारण हंडी मटन, अच्छा। कितना टाइम लगता है एक चंपारण मटन बनने के लिए हंडी में? 45 मिनट से 1 घंटा लगता है। 45 मिनिट। आणि जसा झाकण उघडला, सुगंध बाबा बा, एक नंबर सुगंध। कोयले पे ही बनाते हैं पूरा? जी जी, कोयले पे बनाते हैं। अच्छा ओरिजिनल खस्सी का मीट है, जो बकरा बोलते हैं, बकरा। अच्छा, वाव, एक नंबर। ओ हो, ओ हो, एकदम लजीज। मित्रांनो, सुगंध एवढा भारी निघालाय ना, विचार करा 45 मिनिटं लागतात एक ओके कुक करायला त्यांना? एक कुक करायला। म्हणजे पूर्ण प्रॉपर हे करतात ना हो हो। हंडीवरती? सर्वात पहिले तुम्हाला मी मटन दाखवते, हे बघा, एकदम कुक झालं, एकदम परफेक्ट। आणि पूर्ण हंडीमध्ये कुक करतात हा। ओ हो, ओ हो। मटन चंपारण खाण्यासाठी बिहारला जायची गरज नाही, हा माझा शब्द कोऱ्या कागदावरती लिहून घ्या। सल्यूट आहे, ज्याने पण बनवलंय त्याला सल्यूट आहे। नमस्कार सर्वांना। तर आता आम्ही ब्लॉगला सुरुवात करतोय, म्हणजे सकाळी उठलोय, आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे केला आणि लागलो ॲड्रेस टाईप करायला, कारण काल होता शनिवार आणि आज आहे रविवार। तर ह्या 2 दिवसाच्या ऑर्डर एवढ्या पेंडिंग आहेत, जसं कसं माहिती आहे ना तुम्हाला, आम्ही खूप वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलेलं का शनिवार आणि रविवार कुरिअर सर्व्हिस बंद असते। तर सर्वांच्या मसाल्यांच्या ऑर्डर आम्ही पॅक करत होतो, म्हणजे बॉक्समध्ये, तर पॅक करून झाले आणि सकाळपासून ॲड्रेस टाईप करायला बसलो होतो आणि प्रिंट आऊट पण केले ते बघा ॲड्रेस। आणि इकडे एकदा पॅकिंग केलेली पण मसाले तुम्हाला दाखवते, बघा इथे स्नेहा आणि सानू बसले। स्नेहाची थोडी तब्येत डाऊन आहे, सानूची पण डाऊन आहे, तुमची पण डाऊन हा, आहे, तिघांची पण. डेली ब्लॉग बघायला मिळत नाहीये। मिळत नाही, एकच गॅप झाला। डेली ब्लॉग नाही टाकत ना। हा, बनवू ना उद्या। लिची पण बोलते ए। आणि हे बघा इथे मसाले पॅकिंग केलेले आहेत सर्व 2 दिवसाचे, जवळजवळ 40 किलो तरी असतील ना। तर यावेळेस ना जास्त 2 किलो मसाल्याचे ऑर्डर आलेले आहेत ना। जसं की मी एका ब्लॉग मध्ये बोलले की 2 किलो वरती 100 ग्राम कोळंबी पापड फ्री आहे 300 रुपयाचे, तर त्याच्यामुळे खूप सारे 2 किलोचे ऑर्डर आले। हा. तर खरंच खूप चांगली ऑफर पण आहे, कारण आम्ही बोलू 31 पर्यंतच असणार आहे। हम्म. आणि हा एक 2025 संपला की 2026 स्टार्ट होणार, तर त्याच्यासाठीच आम्ही ऑफर ठेवली, जेणेकरून तुम्ही कोळंबी पापडचा पण आस्वाद घेता येईल। आणि आपण ही ऑफर ठेवून किती महिने झाले तरी पण? आता 2-3 महिने 2-3 महिने झाले। स्टार्टिंगला कमी कमी म्हणजे विचार करत होते, पण जेव्हा एकदा घेतले त्यांना कोळंबी पापड आवडले आणि 300 रुपयाचे फ्री देतो बोला, ती म्हणजे चांगली एक ऑफर आहे ना। तुम्हाला मग डिलिव्हरी चार्जेस पण एकदाच भरायचा आणि कोळंबी पापड पण तुम्हाला घ्यायचा आहे। तर खूप सारे लोकांनी या ऑफरचा लाभ घेतलेला आहे, जर तुम्हाला घ्यायचे तुम्ही पण घेऊ शकता। पण अजून एक आता किती दिवस झाले? डिसेंबर 31, 9 दिवस राहिलेले तुमच्याकडे ब्लॉग येईल तो पण 9 दिवस राहणार। तुम्ही सुद्धा 2 किलो ऑर्डर करून 100 ग्राम कोळंबी पापड। 2 किलो काय ऑर्डर करून? मसाला। हा, तर 2 किलो मसाल्यावरती आम्ही 100 ग्रॅम कोलंबी पापड फ्री देतो। महालक्ष्मी देवीचा आपण जो लास्टचा उद्या पण केलाय गुरुवारचा, किती सुंदर सुंदर कमेंट्स आले। आम्ही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली एक म्हणजे पर्सनली आता मेसेज नाही करू, कारण खूप बिझी असतो, त्यासाठी मी ब्लॉग मध्ये बोलते। सगळ्यांचा मनापासून धन्यवाद, खरंच खूप छान छान कमेंट्स होते, खूप बरं वाटलं। आणि हे जे आम्ही उद्यापन मध्ये आम्ही जे दाखवलं ना, हे आमचं ना गेल्या वर्षापासून म्हणजे असा प्लॅन होता का आपण असं काहीतरी करूया, आणि तसं आम्ही केलं या वर्षी। आणि खरंच तुम्हाला सर्वांना एवढं आवडलं ना, खूप सारे कमेंट केले। आज रात्री पप्पा प्लीज मी केकची रेसिपी बनवू का? उद्या बनवू, चालेल? आज आज मम्मीला बाहेर घेऊन जायचं आहे, आज उपवास सुटलेला आहे। मग आता अंड्याचं नाही बनवू शकत? अरे पण घरात खाणार का बाहेर खाणार? आपण बाहेर खाऊन येऊ, जेवून येऊ, उद्या बनवू, चालेल? उद्या उद्या किती झाले? उद्या पूर्ण महिना झालाय। हा, ते यावेळेस नक्की। अरे पण उपवास होता मम्मीचा, म्हणून मम्मीने पण खायला पाहिजे तुझ्या हातचा। बिना केक आणि म्हणजे बिना अंड्याचे पण केक बनते, एवढं पण नाही अरे मग तेव्हा मला माहितच नव्हतं, शिट, तेव्हा तू बोलायची तरी ना मग मला। शीट नाही, तुम्ही बोला ना, तुम्हाला खायचं होतं। चालेल, जाऊ दे, चल आपण उद्या बनवू, ओके? उद्या पण मंडे आहे, उद्या उपवास आहे मम्मीचा। एक काम करू, मंगळवार संध्याकाळी जर चांगली रेसिपी आपण मग ब्लॉग मध्ये पण शेअर करूया नेक्स्ट टाइम, ओके? चालेल, आज बनवू तुझ्यासाठी, चालेल ना? ओके। लिचू बघा, लिचू बोलते बस लिचू बेबी, लिचू
आणि ती महाकाल बाबा बघते तुम्ही. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर मी आता प्रिंट आउट केलं ते सर्व काढते, आपले ॲड्रेस आणते, मग पटापट आपण हे जेवढे पण पॅकिंग केलं त्याच्यामध्ये चिपकूया. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये एक दादा आहे, तर दादाने मला फोन केला का सागर ज्वेलरीमध्ये आलो आहे म्हणून. नमस्कार दादा, कसे आहात? काय नाव तुमचं? सचिन भाई. सचिन दादा आहेत, पनवेलवरनं आलेत ना? मी ठाणा दिव्यावरून आलो. ठाणा दिव्यावरनं आलेत? अरे बापरे, सागर ज्वेलरीमध्ये. अच्छा अच्छा, ताई पण आहेत. नमस्कार ताई, कसे आहात? थँक्यू सो मच. एकदम मस्त. सानू पण एकदम मस्त, एकदम मस्त. थोडा आज भरपूर बिझी होतो. मसाले आता कसं सीझन आलाय ना मसाल्यांचा, तर भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या. आणि आता मार्गशीर्ष पण संपलंय, तर त्याच्यामध्येच दिवसभर बिझी आहोत. आम्हाला ऍक्च्युली खूप आधीपासून मागवत होता मसाला, पण मागवलेलं का? अगोदर मागवले. अच्छा अच्छा, म्हणजे मागवले म्हणजे तुम्हाला तर चव माहिती आहे आपल्या मसाले. मग काय बोलणार आपल्या युट्यूब फॅमिलीला, घ्यायला पाहिजे का? मला तर सांगायचंय की टेस्ट खूप अप्रतिम आहे. कुणी टेस्ट नसेल तर तुम्ही नक्की टेस्ट करा. थँक्यू कारण हळदीशिवाय दुसरं काहीच टाकायचं नाही. एकदम अप्रतिम रेसिपी होतात सगळ्या. नक्की थँक्यू ट्राय करा. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही थँक्यू, कारण तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवताय आणि इथे सागर ज्वेलरीमध्ये आलाय. जसं मी दाखवलं तसंच आहे ना, सेम. काही क्वालिटी आणि डिझाईन अप्रतिम आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की ऑफरचा फायदा घ्या इथे येऊन, कारण खूपच छान आहे. थँक्यू. आणि हा तुम्ही मसाला ऑर्डर केलाय 1 किलो ना? थँक्यू सो मच, खूप छान वाटलं भेटून. थँक्यू ताई. चला बाय. तर फायनली सर्व मसाला म्हणजे सर्व मसाल्यांवरती ॲड्रेस लावून झालेले आहेत. आणि ज्याला कोणालाही आमचा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. 31 येते. 31चा एकदम स्पेशल लजीज जेवण तुम्हाला आमच्या मसाल्यामध्ये बनवायचं असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप थ्रूने आमचा मसाला ऑर्डर करू शकताय. आणि आता हा सर्व मसाला आहे ना, हा तुम्ही बघताय, हे सर्व आता मी बॅगमध्ये भरून घेतो. तर स्नेहा आणि सानू इथे गेम खेळतात. कोणता गेम? बूम बूम शकाला का बूम बूम. आणि बघा मी जेवढे पण मसाले होते ना सर्व पॅक केले आता. म्हणजे कसं डायरेक्ट उद्या सकाळचे पहिल्या राऊंडला सर्वांचे मसाले कुरिअर करणार. आणि मी काही इथे बसलेलीच नाहीये ना. हा, मग तू घरातली कामं करत होती. हे फॅन वगैरे सगळं साफ केलाय, पूर्ण साफसफाई केली. फक्त एक लादी राहिली ना, ह्या वाला फॅन मी करते ना, तर माझं पण काम झाला. तर आता सकाळी सर्वांचे ज्याने मसाले ऑर्डर केले शनिवारपासून त्यांचे सर्वांचे मसाले कुरिअर होतील. तर आता ना आम्ही 3 जण रेडी झालोत आणि आता चाललो जेवायला बाहेर. जसं यांनी मला प्रॉमिस केलेला की तुझा उपवास सुटला की आपण जेवायला जाऊया, हा आणि आज माझा उपवास सुटलेला आहे. हो, तर सांग आज जायचं जाऊया. ना. ओके. मी तसं पण बनवतं होतं, मम्माचंच बनलं. काय माझं? अच्छा, माझं पाहिलं तर पप्पानी काय सांगितलेलं की तुला 1 दिवस सुट्टी देणार उपवास सुटला. जायचं जेवायला. मग ना अजूनपर्यंत आम्ही काय हॉटेल काही डिसाईड नाही केला कुठल्या हॉटेलला. आता उलवेमध्ये जाणार, शोधणार, रिव्ह्यू बघणार, मग नंतर जाऊया आपण जेवायला. ओके. मार्केटला कशाला? काय करणार आहेस? माझे गोळीचं पॅकेट कुठे ठेवला? चल मग तू हे औषध पण घ्यायचं. जेवायला जायच्या अगोदर सानूचा स्कर्ट आहे, झीप त्याला लावायची आहे. हे घे ना, याला चैन लावायची आहे. किती टाइमाने येऊ? क्या करना है इसको? स्कर्ट है, उसको जिप लगाने है, चैन. तो आज नहीं होगा, नहीं होगा आज, कल मिलेगा. कल मिलेगा, क्योंकि उसका चैन भी नहीं है. ठीक आहे, मग उद्या येतं मग मी संध्याकाळीच. चालेल, चला मग करून ठेवा. हा, उद्या भेटेल बोलला, कारण त्याच्याजवळ नाही बोलला तो. दुसरा स्कर्ट आहे ना, 2 युनिफॉर्म आहेत. छोटा आहे तो थोडा. ठीक आहे. हा चालेल, ठीक आहे. छोटी भेटतात दुसऱ्यांना. चालेल, ठीक आहे. ठीक आहे. चला जायचं. हा. तर कसं झालं माहिती आहे का, स्नेहा नेहमी मला बोलते, म्हणजे मला जेव्हा चिकन खायचं असेल, मटण खायचं, चंपारण, तर आज मी स्नेहाला मटण आणि चिकन चंपारण खायला हो, कारण मी स्वतःच्या हाताचंच खाल्लंय आजपर्यंत, कोणचंच कुठलाही खाल्लेलं नाहीये. हा, तर हे मला बोलले की उलवेमध्ये एक आहे चंपारण आणि chicken सानूला किंवा पण मटण. आवडते चिकन चंपारण ना आवडते सानू? ना? चल आपण टेस्ट चला, करूया. टेस्ट करूया. माझ्यासारखा बनलाय का नाही त्यांचा ते बघूया कसं आहे. तुम्हाला माझ्या हाताचं खूप आवडते ना? हो. आपण पूर्ण संपवतो माहिती आहे ना? हा, चंपारण. तर हे बघा इथे प्रॉपर असं बनवून देतात. इसमें क्या है? चंपारण हांडी मटन. चंपारण हंडी मटन. अच्छा, कितना टाइम लगता है एक चंपारण मटन बनने के लिए हंडी में?
45 मिनट से 1 घंटा लगता है। 45 मिनिटं. आणि जसा झाकण उघडला सुगंध बाबा बा, एक नंबर सुगंध. वाव. आणि पूर्ण असं हे कोयल्यावरतीच बनवतात का? कोयले पे ही बनाते पूरा? जी जी, कोयले पे बनाते हैं। अच्छा ओरिजिनल खस्सी का मीट है जो बकरा बोलते हैं, बकरा। अच्छा. वाव, एक नंबर. हो 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 हो, एकदम लजीज. मित्रांनो, सुगंध एवढा भारी निघालाय ना, एक नंबर. और क्या चिकन का कौन सा है अंडी? चिकन का हांडी अभी तुरंत उतारे हैं, हाँ हाँ. क्योंकि अंदर चला गया है। ओके. अरे ये क्या है? ये लिट्टी है। लिट्टी. लिट्टी, ये इसको किसके साथ खाया जाता है? ये मटन के साथ भी खा सकते हैं, चिकन के साथ भी खा सकते हैं, मटन के साथ भी, चिकन के साथ भी. अच्छा. और वेज वाले हैं तो चोखा के साथ भी खा सकते हैं। ओके. आलू बैगन टमाटर का चोखा रहता है। और ऑल डे चालू रहता है? हाँ, कभी भी. सुबह में कितने बजे चालू होता है? 12 बजे से चालू हो जाता है। 12 बजे से रात में 12 बजे तक। 12 बजे तक. ओके. चिकन चंपारण आम्हाला खायचं आहे आणि चिकन आपलं मटन चंपारण. ये दिखा रहा हूँ सर, ये हाँ. देखिए, ये मटन में स्पेशल हो गया सर। हाँ. चंपारण नहीं है सारा, हाँ हाँ. ये चिकन में है चंपारण। ओके. इसी का यही दोनों का मिलके ये थाली भी है। अच्छा. ये मटन थाली है, ये चिकन थाली है। ऐसे हंडी लिया तो उसमें कितना पीस होगा सर? ये देखिए यहाँ लिखा हुआ है 4 पीसेस, सॉरी 16 पीसेस 1500, ओके. 8 पीसेस 800, 4 पीसेस 400। ठीक आहे, आपण 8 पीस वाला घेऊया एक. ओके. चिकन मग आपण म्हणजे हेच करूया आपण आपलं एक चंपारण चिकन थाली करा सानूसाठी, आणि आपण एक हे करूया, हा एक चंपारण मटन हांडी घेऊया ना, प्लेन राईस. तर आता ना आम्ही चिकन सानू कसं म्हणजे मटन आपण एक सानू हंडी मटन सांगितली. नाही खात ना, सानू त्यासाठी मटन नाही चिकन खात. हे घेऊया, चंपारण थाली घेतली एक, हा. आणि आपण मटन हांडी घेतली, म्हणजे मटन हांडी मध्ये चंपारण एक असणार. हा. बघूया ना कशी क्वांटिटी वगैरे काय आम्ही सानू तुमचं share चिकन करणार. खाणार ना, चिकन. तर आम्हाला वाटतं की इथे आता फर्स्ट टाइम उल्वेमध्ये असं काहीतरी झालंय, एक हा. प्रमोशन व्हिडिओ नाहीये, आम्ही आलोय तर जस्ट तुमच्यासोबत शेअर करतो की चंपारण मटन म्हणून नाव आहे यांचा. आणि मी कसं सांगितलं का, स्नेहाचा जेव्हा उपवास सुटेल तर तेव्हा तिला मी कुठेतरी जेवायला घेऊन जाईल. तर कसं मला पण असं वाटतं का नेहमी स्नेहाच्या हाताचं बनवतोय, आणि चंपारण मटन आणि चिकन भेटणारा हा एकच हॉटेल आहे इथे उल्वेमध्ये नवीन आणि झालेलं. मला वाटतं की ऑथेंटिक असणार याची टेस्ट. आता आपण काही टेस्ट केलेलं नाहीये, हा. पण घरात पण आम्ही बनवतो, खूप टेस्टी लागते, म्हणून आम्ही विचार केला की हे टेस्ट करूया. नाहीतर इतर जायला काय आपण सी फूड पण कुठेतरी गेलो असतो बरोबर, जेवायला, हा. पण मला मटन आणि चिकनच खायचं होतं स्टार्टिंग. हो. तर आज खाऊन बघू यांचं कसं टेस्ट. आणि आम्ही जे गुगलवरती रिव्ह्यू पण बघितलं, चांगलं आहे. जे आहेत जेवढे फार ते चांगलेच आहेत, तर बघूया कसा फीडबॅक आहे आपला, कसं असेल ते इम्पॉर्टंट. बरोबर. सानूची थाली आली. सानू आता तुम्हाला टेस्ट करून सांगणार कशी झाली ते. कसं झालंय? खरंच टेस्टी आहे. हा, मग try करा. तू पहिले खा, मग आम्ही पण वाव, टेस्ट हा, करणार. कर ना, टेस्ट कर ना. वाव, गरम गरम चपात्या गरम बनवलेल्या, गरम वाव. आहे ना. एक थाली कितीची आहे ही? 299 आय थिंक. 299. त्याच्यामध्ये खूप टेस्टी आहे ना. हा मस्त. आणि प्रॉपर पीसेस किती दिले म्हणजे मोठे-मोठे. तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल बिहारची चंपारण चंपारण chicken मटन किंवा चिकन, मटण, तर इथं हा. नक्की या. हे बघा, स्नेहा तुम्हाला नेहमी म्हणजे जेव्हा पण चंपारण चिकन बोला, मटन बनवते घरी, तेव्हा तुम्हाला लसूण टाकलेला दाखवते. बघा अख्खा. हा बघा, हे बघा हा. अख्खा लसूण. खाली ठेवा ना इथे तुम्हाला हे खायचं बघा. असेल. तिने काय आपण तू आरामात मटण खा, खाल्लं. कारण मटन मस्त आम्ही खा. सांगितलेलं आहे. हा छान आहे ना, एकदम टेस्टी आहे. आपलं पण तिला- आता मटन तिने अंडे मला आलेले काय आहे. बोलली माहितीये का, तुम्ही नव्हती तेव्हा, बोलते मम्मी सॉरी पण तुमच्यापेक्षा पण टेस्टी. ऑब्विसली ते प्रॉपर Proper मडका आहे, हा. वगैरे हे केलाय. आणि एक लक्षात ठेवा, हा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. कसं आहे, आलो खूप आणि टेस्टी आहे, आम्हाला वाटलं. ऑथेंटिक आहे, चव आहे. आम्हाला तुम्ही पण तुमच्यासोबत आस्वाद share घेऊ करायचं. शकता, म्हणून आपण बरोबर. युट्यूब फॅमिलीसाठी आम्ही हे करतोय. हा. की जर तुम्हाला कुठेही असं टेस्ट करायची वाटत असेल तर तुम्ही येऊ शकता. येऊ हा. शकताय. सेक्टर 9 मध्ये आहे. हो. तर आता मस्तपैकी आपली मटन हंडी पण आले, चंपारण मटन सब घ्यायचे. हो, एक नंबर. वाह, सुगंध एकच नंबर. विचार करा, 45 मिनिटं लागतात एक ओके, कुक करायला त्यांना. एक कुक करायला. म्हणजे पूर्ण प्रॉपर हे करतात ना हो, हो. हांडीवरती. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. थोडंसं ग्रेव्ही. येस. बस दादा, बस बस मेरे को बस. थँक्यू. सुगंध एवढा भारी सुटलाय ना बाबा बा.
म्हणजे आपण म्हणजे बसल्या बसल्या आपल्या तोंडामधनं पाणी सुटलं, एवढा भारी सुगंध, एक नंबर. कारण खायच्या अगोदरच मी तुम्हाला किती वेळा तरी स्नेहा जेव्हा रेसिपी बनवते तेव्हाच मी बोलतो, खायच्या अगोदरच बोलतो, कारण ते सुगंधावरती समजतं आपल्याला कसं झालं असेल. सर्वात पहिले तुम्हाला मी मटण दाखवते, बघा एकदम कुक झालं, एकदम परफेक्ट. आणि पूर्ण हंडीमध्ये कुक करतात ना. माझं थोडंसं हात मॅशी होतील कारण ते तर होणारच. हो 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 हो. मटन चंपारण खाण्यासाठी बिहारला जायची गरज नाही, हा माझा शब्द कोऱ्या कागदावरती लिहून घ्या. सल्यूट आहे, ज्याने पण बनवलंय त्याला सल्यूट आहे. असं आम्ही काही म्हणजे तुम्हाला वाटेल काही पण बोलतो, तुम्ही या, टेस्ट करा, खा, मग नंतर सांगा. अश्विनने आणि स्नेहाने काहीतरी सांगितलं, एक नंबर. स्नेहा पैसा वसूल आहे. कसं असतं माहिती आहे का, कधी आपण कुठल्या हॉटेलमध्ये जातो जेवायला, तिथला फूड टेस्टी असला का माहिती आहे का, आपले थोडेफार पैसे जातात, मान्य करतो, पण जर फूड टेस्टी भेटला ना तर आपलं तर मन समाधान होतं. हां, आपण कुठेतरी पैसे हे केले, एक नंबर. हो हो, मटण झालंय बघा ना कसा, हे बघा इझिली, म्हणजे इझिली हाताने हे होतोय, तुटून जातोय. कारण तुम्हाला दाखवायचे तर मला तर हात हे करायलाच लागतील असे. हे बघा, वाव, अप्रतिम. सानू तर टाळी वाजवतोय, तिला आवडलं, ती एन्जॉय करून एवढं खाते. टेस्टी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता स्नेहाचा पण आपण फीडबॅक घेऊया. माझं काही नॉर्मल फीडबॅक असं, तुम्हाला माहिती घरी पण जेवते मी तर, पण मला असं दुसऱ्यांच्या हाताचं ट्राय करायला खायला आवडतंय. स्वतःचं खाऊन खाऊन बोर होतं ना आपण. खूपच टेस्टी आहे. वा, मी बोललो ना, तुम्हाला जर बिहारचं चिकन मटन चंपारण खायचं असेल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. छान छान, एकदम ऑथेंटिक. मी तर आज पण कोणचंच टेस्ट नाही केलेलं हा. आहे. जे आपण बनवतो, जे मी बनवते तेच होता, पण प्रॉपर ऑथेंटिक बोलले की त्यांच्या मडकामध्येच असतं, जे आता तुम्ही बघितलंय हा. कसं कुक करतात. त्याच्यामुळे हे जे मटणाला टेस्ट आहे ना, एकदम वेगळीच, एकदम टेस्टी, युनिक टेस्ट आहे. हा. ज्यांना कोणाला असं वाटतं की वेगवेगळे डिशेस ट्राय करायला पाहिजे, जसं आपण आगरी मटण करतो, खूप सारे वेगवेगळे डिशेस असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. पण हे जे चंपारण आहे, हे बिहारची रेसिपी आहे. हा. तुम्हाला वाटतं की टेस्ट करावी तर एक ट्राय बनतोय, खूप हो. टेस्टी आहे. सानू काही लसूण चपाती खाणार नाही, संपवलं. मी तुम्हाला दाखवते. बघा एकदम परफेक्ट आहे, बघा खूप, बघा वा. तर बघा आता माझ्या चपात्या खाऊन झाल्या, 3 खाल्या, 3 नाही 4 खाल्या ना. आणि आता राईस घेतलाय, राईसमध्ये मस्तपैकी ग्रेव्ही मिक्स केली मी. या जेवायला. मस्त झणझणीत पण लागते. हो हो हो, लजीज. पहिल्यांदा कुठेतरी बाहेर आलोय आणि लजीज बोललोय. फायनली जेवण झालेलं आहे. एवढा दबाकी जेवलोय ना आज, सगळं संपवलंय, सगळा संपवलेला आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी एक काय करत नंबर. होता तो. क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर ना. काय नाव तुझं? आहान. आहान, कसं वाटलं जेवण? छान होता, छान आहे ना. तुला पण शूट केलंय ब्लॉग मध्ये, तू पण बघ उद्या, तू पण दिसणार. सानू कसं होतं जेवण? मस्त, मस्त होतं ना. पोट भरून जेवलोय, म्हणजे कसं पोट भरला ना की बरा वाटते की हा बाबा छान होता, वेस्ट नाही गेला पाहिजे बस. तर आता आमचं जेवण वगैरे झाला आणि 1240 रुपये बिल झाला होता. तर त्या हिशोबाने एकदम भारी क्वांटिटी होती ना. म्हणजे कसं आहे, पोट भरून जेवण टेस्टी लागला तर काय नाही, जर टेस्टी लागलं नसतं तर मग अरे वाटलं अरे बापरे पैसे फुकट गेले. नाही, पण क्वांटिटी भारी भरपूर होती. टेस्टी पण आता आलो मानसी कलेक्शन. बंद व्हायचा टाइम झाला, बंद व्हायचा टाइम झालाय ना. हा, काय घ्यायचं? काय दादा, पेन घे. हा, तुला पेन पाहिजे तर. ऑफर इफर तुमच्या इथे काय असते का नाही? ऑल टाइम ऑफर होलसेल मध्येच भेटते तुमच्या इथे सर. काय घेते सानू? काय माहित, काहीतरी बघते ती. बर्ड, हॉपिंग बर्ड. सानूला प्रॉमिस केला होता का इथे घेऊन येणार काल मानसी केलेला, कलेक्शन काल. मध्ये. हॉपिंग बर्ड कुठे आहे म्हणा, तर
कुठला कुठला बोर्ड पाहिजे? जम्पिंग बर्ड असेल बघ. नाही तो काय कॅटरपिलरच आहे ना. कॅटरपिलर चालणार कसं हे तो? काय? कोरोना बॉल. कोरोना बॉल. ओय ओय ओय. आपल्या व्हिडिओज बघतात. काय ना ताई? योगिता. तुमचा? शमिका. जान्हवी. तर आपल्याला ओळख दिली ताईने का व्हिडिओ बघताना? बेल पाडायला. बेलपाड्याचं. ओके. अच्छा, मग इथे कसं काय आले? अच्छा तिथून इथे येता. थँक्यू ताई, थँक्यू. थँक्यू. बापरे हे काय? काय काय घेतलंय हे? हा? तुम्ही लगेच जाऊ हो का? दिला. मानसी कलेक्शन म्हणजे आमचं फेवरेट आहे ना. सानूचा जास्त favorite आहे. हा. आपल्या इथं डोंबिवलीमध्ये कुठे आहे सांगा जरा, भरपूर जरा कमेंट करतात. फडके रोडला रुद्राक्ष कलेक्शन नाव आहे. आणि फडके रुद्राक्ष कलेक्शन. रुद्राक्ष कलेक्शन. आता ते तुम्ही सर्च करा गुगल वरती. रुद्राक्ष कलेक्शन. कल्याण ज्वेलर्सच्या बाजूला. ओके ओके. आणि पनवेल मध्ये कुठे आहे? पनवेलमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, ओल्ड बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र. ओल्ड बँक ओल्ड बँक. अच्छा अच्छा, त्याच्या बाजूला आहे. बाजूला नाव काय आहे? रुद्राक्ष कलेक्शन. रुद्राक्ष कलेक्शन. ओके. चला, प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना. भरपूर जण कमेंट करतात. झाले. चला. आणि हा आपला उल्वे सेक्टर 19. तर फायनली आता आम्ही घरी चाललोत. हा आजचा दिवसभर काय केला ते तुम्हाला समजलंच. पूर्ण बिझीच होतो. माझी मसाले तब्येत थोडी packing करायचे खराब होते. होती. ताप आलाय 2 दिवस पासून. गोळ्या घेतले, आता बरं वाटते. हा, आता परत आपण उद्यापासून कामाला लागणार. बरोबर. स्टार्ट करणार. कारण कामाला काम तर चालूच आहे आमचं. काही ब्लॉग जरी आले नाही असं डेली ब्लॉगचे तरी काम तर चालूच असते दिवसभरचं. यांचं पॅकिंग हे ते खूप सारे काम. बोल ना काय. ही ना एक एक शॉर्ट्स बघते आणि बोलते असं वरून बघा की असं वाटेल की मी उचलली. अच्छा, असं आहे का? ती बघ नाही दिसत. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय.